खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये दर्जेदार परफॉर्मन्स परेश ठाकूरचा राहिला आणि त्याच्या सोबतीला अनिकेत मोकल साई टीमचा खेळाडू। काल सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या टोटल 113 धावा, तो खेळाडू आज आयकॉन म्हणून खेळतोय पलक स्पोर्ट्स वेशवी या टीममध्ये। आणि त्यांच्या विरोधात टीम भूमिका स्पोर्ट्स चिरले चैतन्य पाटील टाकीगाव आणि त्याच्या सोबतीला अमय पाटील टाकीगाव, हे दोन आयकॉन खेळाडू। करूया दुसऱ्या या महत्त्वाच्या मॅचला सुरुवात। सेकंड राऊंडमध्ये हाय स्कोरिंगला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत, त्यामुळे जे 3 सामने होतील सेकंड इनिंगचे ज्यामध्ये सर्वाधिक धावा राहतील तो संघ पुढे जाईल। चैतन्य पाटील मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो, ज्या खेळाडूनं 50 धावा मागील मॅचमध्ये काढल्यात, परंतु कालच्या दिवसामध्ये देखील अनिकेतनं देखील 50 धावा काढल्यात। हे बॅटल पाहायला मजा येईल। पहिला बॉल, पहिलाच बॉल, आपल्या अनोख्या शैलीनं स्वागत केले अनिकेत मोकलचा, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री पार, षटकार। पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज अनिकेत मोकलचं आणि याच शैलीनं मागच्या मॅचमध्ये देखील चैतन्य खेळला। 21 धावेची चेस लास्ट ओव्हरमध्ये सहजरित्या केली आणि कमालीचा सामना जिंकून दाखवला। बलाढ्य जासई संघाला पराभूत केलं आणि इथपर्यंतचा प्रवास राहिला, पण ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे। डू ऑर डाय, इथे जिंकाल तर पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील। राऊंड द विकेट नाही आला। अनिकेतचा पुढचा बॉल आहे, थोडासा पुढे टाकला, बॉल लाईनमध्ये बदल केला। मागचा बॉल थोडासा स्लॉटमध्ये होता, पण तिथे लाईन थोडीशी मागे घेतली आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। सुंदरसे क्रीडांगण, कालच्या दिवसामध्ये लाजवाब स्पर्धा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा निशांत 11 दादरपाडा आयोजित पावसाळी मान्सून ब्लास्ट 2025ला आपण अनुभवत्या। 2 बॉलचा खेळ संपला, थोडासा दूर टाकला शरीरापासून, ऑफस्टमच्या बाहेरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला। चांगली गोलंदाजी, तर म्हणेल कौतुक करूया आपण अनिकेत मोकलचं, कारण पहिला बॉल चुकी घडली पहिल्या बॉलवरती, पण तो त्याच्यानंतर जे 2 बॉल पाहायला मिळालेत त्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी करतायत आणि या गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या अनिकेत मोकलमध्ये। काल देखील या क्रीडांगणामध्ये दर्जेदार गोलंदाजी, एक ड्रीम बॉल त्याने कालच्या दिवसामध्ये हाताळला, अगदी बॅट्समनला देखील संभ्रमात ठेवलं। आता देखील तोच प्रयत्न, काल देखील हाच बॉल पडला, लेग कट पडल्यानंतर बाहेर वळवला आणि हीच खासियत ज्या बॉलबद्दल आपण चर्चा केली। आणि ते आणखीन एक डॉट बॉल, किती कौशल्य या खेळाडूमध्ये, किती गुणवत्ता, प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला अपडेट करत असतो। वेगवेगळे व्हेरिएशन हे अनिकेत मोकलचे पाहायला मिळाले। डॉट बॉल हाताळलाय शुभम पाटील, आता फास्ट टाकलाय आणि लागले कदाचित बॅटची एज, पंच देखील सांगतायत आणि तुम पहिला धक्का लागलाय शुभम पाटीलच्या स्वरूपात। भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमला हा पहिला मोठा धक्का। पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर जे पुढचे 4 बॉल पाहायला मिळाले त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे। व्हॉट अ बॉलिंग, काय अनिकेत मोकलचा हा स्पेल राहिला। 5 बॉल अवघ्या 7 धावा। नवीन खेळाडू मैदानामध्ये उतरलाय करण मडवी। मागच्या मॅचमध्ये एक वेगळी प्लॅनिंग पाहायला मिळाली, दोन्ही जे मैदानामध्ये खेळाडू तुम्ही पाहताय तेच सलामीसाठी आले होते। या मॅचमध्ये शुभमला प्रमोट केलं सलामीसाठी, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवरती राहू शकला नाही। त्याचं कारण आहे अनिकेतची ही चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये, पण तो चला आता करण मडवी आला, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, जो खेळाडू मागच्या मॅचमध्ये देखील चांगले फटके पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून। आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध लागलाय आणि इथे भिरकावून दिलाय बॉलला, ऑन साइडला तडाखा। करण मडवी चिरलेचा हा सितारा पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटकार। ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली, ओव्हरचा शेवट देखील षटकाराने झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत, त्या म्हणजे भूमिका स्पोर्ट्स चिरले टीमच्या एक खेळाडू बाद 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 13 धावा। षटक क्रमांक 2, गोलंदाज विनीत पाटील हा गोलंदाज आलाय। पहिलाच बॉल थोडासा बाहेर वळवलाय चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्स रमेश मोहिते यांना आपण पाहताय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला अंपायर्स तुम्ही चेतन भोईर यांना पाहू शकता, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा आपण अनुभवताय। टोटल 24 टीम आणि जरूर चर्चा राहिली या स्पर्धेची। इथे फटका चांगला, खडे खडे स्ट्रोक, परंतु फटका फसलाय,
पण तो क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. बॉल एका टप्प्यानं सीमा पार, चौकार. ही चुकी केली फिल्डरनं म्हणूया आपण, कारण कॅच पकडला असता तर मोठी अडचण दूर झाली असती. चैतन्य पाटील ज्या खेळाडूला म्हणूया की जीवनदान मिळालं. विनीत हा गोलंदाज आपण पाहताय ज्यानं मागच्या मॅच मध्ये विश्वजित ठाकूर मोठ्याची विकेट घेतली. फार मोठी विकेट्स त्याच्या आयुष्यामध्ये आपण म्हणूया. आणि समोर चैतन्यला देखील संधी होती की बाद करण्याची, परंतु आता चैतन्य सोडणार नाहीये. मागील बॉलवरती झेल सोडलाय आणि तो कॅच आता फार महागडा ठरतोय की काय, इथे ठोकलाय षटकार. "24 रन्स, 24 धावा धावफलकावरती." थोडासा खोळात टाकलेला हा बॉल. बॅट्समन अगोदरच शॉर्ट पिच लाईनच्या बॉलिंगसाठी तयारीत होते. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, कदाचित समोर देतील, पण तो आणखीन पुढे टाकला. फुलर लेनचा बॉल इथे थांबवले चैतन्य पाटीलला. चांगली गोलंदाजी आहे, परंतु फिल्डर्सला देखील साथ द्यावी लागेल. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांमध्ये रोखण्यासाठी चांगली फिल्डिंग, परंतु इथे फटका खोदून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्री पार, थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे पोहोचलाय. आणि आजच्या दिवसातला आणखीन एक लांबलचक षटकार चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. इथे टाकलाय फुल टॉस आणि प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, पण तू काय फटक्या, डीप कव्हर बाउंड्री पार. चैतन्य पाटील आग ओकत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटकार. मन्या बोले कू, संख्या बोले कू. आमचे ऑलिंडियर्स एन्जॉय करतायत स्पर्धेला. ऑलिंडियर्स आम्ही विशेष कौतुक करू. चांगला बॉल इथे, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय याची माहिती देत असताना आपले अंपायर. आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर पोहोचला आता मात्र 36 धावा धावफलकावरती. आणि चैतन्य पाटील या मॅच मध्ये 29 वरती बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये नॉट आउट अर्धशतक झळकावलं आणि इथे 29 काढल्यात. पण तो शेवटचं षटक आहे, किती धावा बनतील याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष. सुंदर क्रीडांगण ज्याबद्दल आपण वारंवार उल्लेख करतो. अगदी दादरपेडा आणि वेशवी या गावाच्या मधोमध्ये क्रीडांगण बसले आणि बरीचशी क्रीडांगणामध्ये आपण जर विचार केला तर या क्रीडांगणामध्ये एक चांगली स्पर्धा काही महिन्या अगोदर आपण पाहिली. नाईट क्रिकेटचा थरार सतीश केनी यांचं प्रचंड मोठं योगदान आणि त्याचबरोबर निशांत 11 दादरपाडा नावानं एक डंका वाजवल्या क्रीडांगणामध्ये, जे स्वप्न दादरपाड्याच्या प्रत्येक क्रीडा रसिकांना पाहिलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये देखील उतरवलं होतं. सुरुवातीला वाटलं की या क्रीडांगणामध्ये मॅचेस होणं कठीण आहे, परंतु ती मेहनत या सर्व मुलांनी घेतली आणि आज पाहू शकता तुम्ही पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा देखील इथे ठेवण्यात आली. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज झाले राज कडू. आता थोडासा कडवटपणा बॉलिंग मध्ये दाखवावा लागेल राज कडूला, कारण रन्स आता पुढे बनत चालल्यात. 36 धावा. फुल टॉस टाकलाय आणि करंट सोडणार नाहीये. इथे चोप दिलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार, षटकार. पुढच्या मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया अर्णव यंगस्टार बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान मोठा खांदा टीमला आपण इन्व्हाइट करतोय. अर्णव यंगस्टार बेलपाडा टीम मध्ये वैभव पाटील कंठवलीचा हा खेळाडू आयकॉन खेळताना पाहायला मिळेल आणि अंकेश कामोटकर मोठी जुईचा खेळाडू आपल्याला आज आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे बेलपाडा टीम मध्ये. तर मोठा खांदा टीम मध्ये समर्थ कडू, वेशवी, जयेश भोईर, भातांड हे आयकॉन खेळाडू असतील. कॅप्टन संपर्क साधा. थोडासा कमी गतीने टाकला. राऊंड द विकेटने लेग कट करण्याचा प्रयत्न, थोडासा अँगल बनवतात जेणेकरून बॉल पडल्यानंतर बाहेर वळेल ऑफ स्टंपच्या लाईन वरती. आणि तो आज ऑफ स्टंपच्या लाईन वरचे चेंडू देखील चैतन्यने डीप कव्हरला ठोकलेत. डीप कव्हरच्या रिझन मध्ये मागील बॉलवरती जो षटकार मारला, काय ताकद खेळाडूकडे आहे. युवा खेळाडू आहे, अगदी यंग जनरेशनचा हा फलंदाज. पण तो इथे लाईन चांगली आहे. बॅटची इनर एज मागे चालाय, कदाचित चैतन्य स्ट्राईक घेण्यासाठी निघेल का. तोच प्रयत्न सुरू आहे दुसऱ्या धावेचा आणि थ्रो राहिलाय खराब, त्यामुळे सहज 2 धावा मिळाल्यात. मग अशी देखील आपण फिल्डिंग बद्दल चर्चा केली. वेशवी टीम हितेश पाटील आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतोय, ज्याच्या नेतृत्वाने संघ बनवला. पण तो फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळाल्यात. स्टेट ड्राईव्ह केलाय सरळच्या दिशेनं, चांगला फटका तेवढ्याच वेगाने पोहोचलाय. हितेश पाटीलला देखील चकवा दिलाय बॉलनं. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आणखीन 4 धावा. टोटल 28 बॉल या स्पर्धेमध्ये चैतन्य केलाय आणि
89 धावा. 2 चेंडू निमेष शिल्लक आहेत या मॅच मध्ये. या सत्रामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. ओ यावेळीचा फटका, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. 95 रन्स पोहोचलाय चैतन्य पाटील. फक्त 29 बॉल आणि 95 धावा त्याने या क्रीडांगणामध्ये काढल्यात आणि आज या क्रीडांगणामध्ये चांगलाच आनंद लुटलाय बॅटिंगचा. चला या फटक्याने शतक ठोकलाय. एकदा टाळ्या उद्या चैतन्य पाटील साठी. फक्त 2 मॅच तो खेळलाय आणि 2 मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आल्यात 101. 101 धावा. कमाल केले चैतन्य. एकदा बॅट उंच करा पुन्हा एकदा, कारण या स्पर्धेमध्ये 101 धावा काढणारा हा दुसरा खेळाडू ठरलाय. अनिकेतच्या पाठोपाठ आता पाऊल टाकलंय टाकी गाव रन मशीन. चैतन्य पाटील टोटल 12 षटकार आणि 5 चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ नॉक. काय ग्रेट हा खेळाडू आहे आणि स्वतःची छाप सोडत असताना पुन्हा एकदा आज दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये. धावफलकावरती नजर टाकूया. 3 षटकांमध्ये धावा झाल्यात 61 आणि हा सामना जिंकण्यासाठी आता पुन्हा एकदा परेश ठाकूरला काहीतरी करावं लागेल, कारण स्कोर आहे 18 बॉल 62 धावेची आवश्यकता. बॉल मध्ये 47 धावा चैतन्य पाटीलने कुठून काढल्यात. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक, या मॅच मध्ये 47 धाव संख्येवरती नॉट आउट राहिलाय आणि त्याच्या जोरावरती 61 बनल्यात आणि 62 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान फक्त 18 बॉल मध्ये. इथे डीजे मॅडी एन्जॉय करतात फार्म हाऊस वरून ही स्पर्धा ते लाईव्ह पाहतात. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पुढची मॅच अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमचे कॅप्टन आणि मोठा खांदा टीमचे कर्णधार. लवकरात लवकर आपण संपर्क साधा. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. सलामीचे बॅट्समन देखील मैदानामध्ये उतरलेत. फिल्डिंग लावून घ्या भूमिका स्पोर्ट चिरले टीम. या मॅचचा आनंद लुटत असताना अगदी महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाची नेहमी चर्चा राहते, वेल फिनिशर मेहबूब या बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय राधे एंटरप्राइजेसचे सर्व दीपक शेठ पाटील साहेब यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि एवन जोडी म्हणून नेहमी आम्ही ज्यांचा उल्लेख करतो सुनील शेठ मडवी साहेब गावठाण यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. चलो पुढची मॅच अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमचे कॅप्टन या आणि त्यांच्या विरोधात आपण कर्णधार पाहू शकता मोठा कांदा टीम. मॅच संपण्या अगोदर जर कॅप्टन पोहोचले नाही तर कमी षटकांची मॅच ही खेळवली जाईल आणि जर एखादा कॅप्टन आला आणि त्यांच्या विरोधातला कॅप्टन नसेल तर समोरच्या टीमला टॉस विन हा आपण देणार आहोत. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करत असतो आणि इथे अद्याप कॅप्टन आले नाहीयेत. आज याच विभागामधला आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू अमित नाईक देखील आज आपल्याला क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सध्या धारावीच्या क्रीडांगणामध्ये तो खेळतोय आणि त्याच्या बॅटमधून जवळजवळ 42 धावा या पाहायला मिळाल्यात. मोठी स्पर्धा सुरू आहे आणि तेवढीच लाजवाब स्पर्धा आज आपण मान्सून ब्लास्ट दादरपाड्याच्या नगरीमध्ये पाहतोय आणि गत वर्षी याहीपेक्षा मोठं आयोजन पावसाळी रब्बर बॉल्स आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे लक्ष वेधूया. 62 काढायचेत आणि 62 धाव संख्येचा पाठलाग
इथे करण्यासाठी परेश ठाकूर. पहिलाच बॉल तेच तर्रार आहे आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय परेश ठाकूरचं आणि ते डॉट बॉलने केले सुरुवात. शुभम पाटीलला आपण पाहू शकता, युवा खेळाडू वेगवान गोलंदाज. आज बॅटिंग मधून रन्स आल्या नाहीयेत पण तो बॉलिंग त्यानं चांगली करण्याचं ध्येय बाळगलंय आणि इथे पहिला बॉल परेश ठाकूरला डॉट काढलाय. 17 बॉल 62 ची आवश्यकता. ओ लॉफ केलाय, हलक्या हाताने फक्त दिशा दिले. फ्लायटेड स्ट्रोक, उंची जास्त आणि लांबी देखील. लॉंग ऑफ सीमा पार. पहिला खणखणी षटकार परेश ठाकूर या खेळाडूच्या बॅटमधून हा षटकार आलाय. उत्कृष्ट नामांकित खेळाडू आहे, मिस्टर हेलिकॉप्टर या नावाने नेहमी ओळखला जातो. ओ टप्पा बॉल होता, थोडासा नाराज पाहायला मिळाला कारण या बॉलवरती कदाचित आणखीन एक मोठा फटका त्याला हवा होता. अमय पाटीलचा थ्रो, डायरेक्ट थ्रो. कदाचित स्टंप वरती निशाणा साधला असता तर चान्स जरूर होता, परंतु पोहोचलेत खेळाडू सुरक्षितपणे. रन्स मिळतील 2 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये परेश ठाकूर इथे 20-21 धावा ह्या काढाव्या लागणार आहेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलमध्ये 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. मागील मॅच मध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग सहज केला, परंतु समोर भूमिका स्पोर्ट चिरल्या या टीमकडे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. शुभम पाटील आहे, अमय पाटीलची गोलंदाजी, त्याच्यानंतर करण मडबी. त्यामुळे 3 गोलंदाज मुख्य आहेत या टीमकडे. कशा पद्धतीने सामोरे जातील. धावा फलकावरती 10 धावा आतापर्यंत लागल्यात, जिथे 62 बनवायचे आहेत. अद्याप 52 धावेची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. थोड्याशा रन्स जास्त प्रमाणात जरूर पाहायला मिळतात, पण तो हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे परेश ठाकूरला. इथे उडवला बॉल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब लचक फटका, सीमा पार. आणखी एक षटकार. आणखीन एक. परेश ठाकूर हार मानायला तयार नाहीये आणि या ओव्हर मधला लगावलाय तिसरा षटकार. आणि आता समीकरण राहिले येणारे 12 बॉल आणि 40 धावेची अद्याप आवश्यकता. स्कोर पोहोचलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 या धावसंख्येवरती आणि आता अद्याप 40 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 40 धावा. चला समोर रिक्षा लावू नका. येणारे 12 चेंडू आणि 40 धावसंख्येचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅकवरती अमय पाटील, मॅन फ्रॉम टाकीगावचा हा खेळाडू जो आज आयकॉन खेळतोय भूमिका स्पोर्ट चिरले टीम मध्ये. सलामीला आलेला बॅट्समन पाहू शकता तुम्ही, एकीकडे परेश ठाकूर आणि त्याच्या सोबतीला विनीत. मागच्या मॅच मध्ये इनिंग मध्ये ओव्हर मध्ये जे परेश ठाकूरने 6 बॉल खेळले 22 काढल्यात. इथे देखील फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये रिझन मध्ये आलाय, तो क्षेत्ररक्षक तैनात. 12 मध्ये 40 ची आवश्यकता असताना. रोशन प्लीज आपण इकडे गाडी लावा. येणारे 11 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता, परंतु सर्वांचं लक्ष परेश ठाकूरच्या बॅटिंगकडे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता. पुन्हा एकदा हवेमध्ये संचारून या फटक्यामध्ये एकच शब्द होता आणि तो नाव होता क्लास. इट्स अ कडक सिक्सर परेश ठाकूरच्या बॅटमधून. काय फटका, ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्ही पाहू शकता. दुरून खेळलेत फटका, परंतु टायमिंग एवढं प्रॉपर आहे आणि किती कौशल्य या फटक्यामध्ये जोडलं गेलंय आणि बॉल पाठवला थेट बाउंड्री पार षटकार. स्टायलिश अँड फ्लोरियस बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे परेश ठाकूरची. दे दनादन फटकेबाजी. आणखीन एक अमय पाटीलच्या विरोधात आता आक्रमण जारी केलंय आणि दुसरा बॉल देखील पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, बॅक टू बॅक सिक्सर. 8 बॉल मध्ये 34 वरती बॅटिंग करतोय. जरी बॅटिंग आवडली असेल वेशवीचे समर्थक तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. स्कोर पोहोचलाय 35 वरती आणि 1 मॅन आर्मी 1 मॅन शो. सध्या तरी परेश ठाकूरचे हायलाइट जणू काही सुरू आहे की का, तशाच पद्धतीचा तडाखा दिला. संघाची धावसंख्या झाली 35 धावा आणि आता चांगल्याच अडचणी वाढवल्या टीम भूमिका स्पोर्ट चिरले संघासमोर. येणारे बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 9 आणि मॅच जिंकण्यासाठी आय थिंक 27 धावेची आवश्यकता.
प्रत्येक बॉलवरती आता 3 धावा, 27 धावसंख्येची आवश्यकता. येणारे बॉल शिल्लक राहिलेत 9. अमय पाटील महागडी गोलंदाजी राऊंड द विकेट ना आलाय. ओ इथे फटका फसलाय. इलेव्हेशन किती मिळेल? फटका क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि परंतु तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार आणि संलग्नाचा तिसरा खणखणीत षटकार. चांगलाच घाम फोडला या ओव्हर मध्ये अमय पाटीलला देखील आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावलेत आणि आज वैयक्तिक 5 लगातार 5 षटकार. टाळ्या उद्या परेश ठाकूर साठी आणि हा विक्रम आज या स्पर्धेमध्ये करेल का? 6 बॉल 6 षटकार मारण्याची संधी आता परेश ठाकूरला आले. मागच्या ओव्हर मध्ये 2 षटकार शुभम पाटीलच्या विरोधात आणि अमय पाटीलची देखील तीच अवस्था करून टाकले. 3 बॉल 3 षटकार आलेत. हा विक्रम केलाय 5 बॉल 5 षटकार. फ्लॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात. बॉल अडवलाय. ओ जरूर 6वा आला नाहीये परंतु काय फरक पडलाय. रन्स पुन्हा एकदा 2 मिळाल्यात आणि आता समीकरण आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देत असताना येणारे शेवटचे 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. सात चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. इथे देखील ड्राईव्ह केला. डीप कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. ओ चुकी केले. बॉल सोडलाय परंतु शेवटच्या मोमेंटला फिल्डिंग पाहायला मिळाली. रन्स मिळेल. एक सिंगल आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवले परेश ठाकूरनं आणि शेवटच्या मॅच वरती दडलाय रिझल्ट. येणारे 6 बॉल ज्यामध्ये षटकारांची भाषा म्हटली तर 3 षटकार म्हणजे जवळजवळ 18 धावेची आवश्यकता. आणि परेश ठाकूर पोहोचलाय वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये 45 धावा आणि या मॅच मध्ये देखील दर्जेदार परफॉर्मन्स दाखवलाय परेशनं. अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमचे कॅप्टन आणि मोठा खांदा टीमचे कर्णधार. हा खेळाडू देखील आता 90च्या पार पोहोचला म्हणजे जवळजवळ तिसरा खेळाडू पाहायला मिळेल का 100 धावा कंप्लीट करणारा. ओव्हर द विकेट्स करण मडवी. समोर परेश ठाकूर. ओ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आलाय. डॉट. मॅच अद्याप संपली नाहीये. हे बॅटल चांगलं रंगेल. एकमेकांच्या सोबत व्यावसायिक खेळाडू म्हणून अनेक वेळा खेळलेत. गावदेवी गावठाण टीम मधून नेहमीच एकमेकांच्या समोर सातत्याने साथ देत क्रीडांगणामध्ये उतरलेत परंतु आज एकमेकांच्या विरोधात हे बॅटल रंगलंय. कोण जिंकेल हे बॅटल? आता समीकरण 5ला 18. लेग कट केलाय. टर्न करणारी गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. ज्या परेश ठाकूरनं मागील 2 ओव्हर मध्ये गोलंदाजांना आक्रमण दाखवलं परंतु त्याच परेश ठाकूरला 2 बॉल लगातार डॉट काढलेत करण मडवीनं. आता समीकरण 4 बॉल 18 धावेची आवश्यकता. 4 मध्ये 3 षटकार. इथे देखील टर्न केला आणि आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू 3 डॉट बॉल. वा सामना विपुलजी कशा पद्धतीने बदललाय. 6 मध्ये 18. तदनंतर टीव्ही अंपायरची मागणी केली. अंपायर निमिषजी मोहिते सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. आपण टीव्ही कडे जाऊया आणि बॅटिंग डिपार्टमेंट. याचा निमिष तसा रिव्ह्यू नाहीये. जर पंचांच्या मनामध्ये संभ्रम आला तरच एक रिव्ह्यू आहे. चला आजच्या दिवसामध्ये एक रिव्ह्यू ठेवला. बॅटिंग डिपार्टमेंटनं मागणी केली त्यामुळे जर हा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला आणि अनसक्सेसफुल राहिला तर रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे पाहूया टीव्ही अंपायर्स कार्यरत आहेत ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॉल डॉट आला तर 18 राहतील 3 मध्ये. वाईड आला तर 4 मध्ये 17 आणि तो या बॉलवरती काय घडलं याची पडताळणी सुरू आहे. थोडासा क्लोज डिसिजन आणि त्यामुळेच थोडासा आपण वेळ घेतोय. हा निर्णय योग्य तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय अगदी फेअर डिलिव्हरी डॉट बॉल म्हणजे आता समीकरण येणारे 3 चेंडू 18 धावेची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल. 12 बॉल मध्ये तडाखा पाहायला मिळाला. जवळजवळ धाव संख्या 12 बॉल मध्ये राहिल्या होत्या 44 धावा आणि 6 मध्ये 18 ची गरज असताना लागोपाठ 4 बॉल डॉट काढलेत आणि या सामन्यामध्ये शिक्कामोर्तब केलाय जवळजवळ भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमनं. हा 5वा बॉल परंतु हा फटका कदाचित पहिल्या दुसऱ्या बॉल वरतीच यायला हवा होता. परेश इथे षटकार आला आणि आता समीकरण शेवटचा 1 बॉल 12 ची आवश्यकता. परेश पोहोचला 49 या धाव संख्येवरती. तरी देखील नाराज असेल कारण 18 हव्या होत्या आणि हा फटका दुरून खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात
पण तू बनेल प्रेक्षक का षटकार. परेश ठाकूरचा अर्धशतक कंप्लीट. वेल प्लेट परेश. हार्ड लक. एक षटकार अपुरा पडला. 4 बॉल डॉट, त्यामध्ये एकाद आला असता तर ही मॅच कदाचित जिंकला देखील असता वेशवी संघ. पण तू परेशची बॅटिंग आवडली तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 8 षटकार, एकही चौकार आला नाहीये, परंतु 8 षटकारांनाच धावा काढल्यात आणि टोटल जवळजवळ त्यानं 50 धावा या स्पर्धेमध्ये काढल्यात. 55 वरती नॉट आउट राहिलाय. वेल प्लेट परेश अँड कॉंग्रॅच्युलेशन भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीम. तिसरा खेळाडू ठरलाय परेश, याला आपण स्क्रीनवरती पाहताय, ज्यानं 100 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट केल्यात.